गाईज नमस्कार. आता चाललो भेटचोत माहित नाही कुठे. बघू आता नाकाबंदी भेटली तर एवढी आहे तोपर्यंत ठीक आहे. शिवी घालणं गरजेचं होतं का? चालू हो बाबा. सॉरी बाबा. आणि चौकाच्या मध्ये मी अडकलो. चला 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 गँग करा गर्दी. मरीसला खाली बसून थोडा वैतागले. पाणी झाली पाहिजे. पाणी झाली पाहिजे. आणि हक्काचं आपला शनिवार आहे त्यामुळे मजा घेतली पाहिजे. मस्त पाऊस पडते. काय दिवसभर थोडं आयुष्यात जगायचं असतं आणि थोडं कधी कधी थोडं हागायचं पण असतं. आता असा विषय आहे की लय वैतागलेलो आम्ही. आणि आता मित्रांनो मी सांगतो ते पहिलं आहे का, हे जे आता एवढं बोलतायत गाडीवर बसून ते घंटा तुम्हाला ऐकायला येत नसेल. मी हे सांगतोय सरळ तुम्हाला, त्यांची चुट्टागिरी चालू राहणार. माझा आवाज येईल त्यांचा आवाज नाही येणार आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. मराठी माणूस जागा हो. मराठी माणूस जागा हो. हाय पाणी करूया काहीतरी. जिथे नाकाबंदी भेटेल डायरेक्ट नाकाबंदी एक गोष्ट लोड मारणार नाकाबंदी कुठे. अरे इझी आहे. आम्ही चालत जातो पुढे. चल लवड्या आम्ही चालत जातो. चल बरं उतर चालत जाऊ. आपण सांगू इकडे नक्की यार. गाड्या आता चाललाय. नाकाबंदी क्लिअर करतोय. आम्ही पण चालत चालत क्लिअर करतोय. याला मुठायला आली वाटतं म्हणून यांनी रस्ता चेंज केला. ते पण हुशार असतात ना. ते लोक तर हुशारच असतात रे. अरे हा मला बोलतो उद्या येऊ. कोण रे? चला 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 गँग करा गर्दी. चला 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 गँग करा गर्दी. जरा बघू दे. नेट बंद. ओके मस्त माहोल झाला रे. पर्या गाडी पाहिजे होती रे फोर व्हीलर. नाही आयडिया नाही दादा. चालू असावं कदाचित. चला 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 गँग बोललो उद्या ये. तो आता नाकाबंदी इकडे आहे. कुठे आहे? समोरच तुम्हाला दिसत असेल. गाड्या क्लिअर झाला की थांबवले. गाड्या क्लिअर झाला ना. क्लिअर झालाय पण त्यांनी जो रेनकोट घातला आणि पोलिसांनी घातले तर सेमच आहे. पण आमचं जाड्या पोलीसवाला वाटतो. प्राऊड फील होते. पिऊन तर आलाय जाड्या. अच्छा फुल पण ऍक्च्युली चेकिंग नाही झाली. आमच्या पोरांमध्ये एवढं हे आहे की पिऊन पण डिटेक्ट होतात. म्हणजे फुल सॅल्यूट आहे त्यांना भाव. त्या बाबतीत भाव. आणि हे मुंबई पोलीस बिचारी दिवस रात्र मेहनत करतात. त्यांना पण सॅल्यूट आहे. पावसाळ्यासाठी मुंबई पोलीस एकदा खूप खूप म्हणजे रिस्पेक्ट पाहिजे. पण कधी कधी ते पण ओव्हर करतात. आम्हाला गरिबांना पकडतात आणि लय कडक फाईन मारतात. लय फाईन. आजकाल पेमेंट जेवढा नाही तेवढा फाईन झालं. सगळ्यांना पैसे गाडी चालवणंच हे झालंय. हा आमचं झाड तिकडे बिचारा वाट बघतोय. तो वाट बघतो उभा राहून. तो बघा त्याचे एअर बॅग खुलली आहेत. तो बघा दिसतोय का? ज्वेलरी इंडिया ज्वेलरी. काय गाड्या एकदम पोलीस. आमचा कुठल्या तरी पक्षात चाललेला माझ्यामध्ये नाकाबंदी लागली आहे एका गाडीची. पण हे कोणाला तरी स्पॉटिंग द्यायला आल्यात बाकीच्या गाड्या. व्ह्यू खूप मस्त वाटते. जरा असं वाटतं हे असं वाटतं हे दुबई आहे. हे स्वस्तातलं दुबई आहे. पण भाई आपल्या सगळ्या माणसांना कळलं पाहिजे आपलं मुंबई कसं ठेवलं पाहिजे. आणि खरं तर दुबई तर ठीक आहे पण मुंबई पण कमी नाही होऊ शकते ना. कमीच नाही आपली मुंबई. लय डेंजर आहे आपली मुंबई. फक्त पॉप्युलेशन खूप आहे. हे लोकांना कंट्रोल केलं पाहिजे प्रत्येक माणसाला.
मेडिकल लोकांनी शोधले पाहिजे जास्तीत जास्त. अरे भाई आयुष्य खूप सुंदर आहे, मस्त जगता आलं पाहिजे आलं पाहिजे. माहोल एन्जॉय करा, हसत राहा, खेळत राहा आणि सगळ्यांना बघत राहा respect द्या. आम्ही सारे हा, गवई. सगळ्यांना हेल्प करा आयुष्यात, कोणाला कमी लेखू नका, आणि सपोर्ट करा. हिअर इज द मॅन हा ऑफ टुडे. आणि टार्गेट पूर्ण केलेलं आपलं. बीएमसी वाला वाटतंय. भावाला घाबरलं. चला आता पुढचा प्रवास चालू करू. आता आपली आम्ही गाडी परत जातोय. आता पुन्हा एकदा त्याच जल्लोषात त्याच उत्सवात सीट साफ करून बसूया. चला आता आम्ही आमच्या काय बोलतोय रे ते विमान कुठलं होतं ते रावणाच्या विमानाचं नाव पुष्पक. आमच्या पुष्पक वरती गाडी बंद पडली आहे. गाडी बंद पडली. अशा प्रकारे पहिली लागलेली अवदसा पहिले लागलेला हादरा पहिला हादरा आणि हादरा आपल्या गाड्या पहिल्या 7:30 नाद नष्टर लचाट लटांबर. पहिलं लफड, पहिलं जगत पाठीमागे आणि पहिलाच पुतळा बाजूला. गाड्या सॅटर्डे नाईट करून आलाय ना आपला भाऊ. सपोर्ट करतो. मी घातला रेनकोट. आम्ही काय नाही घातलं. आम्ही चाललोय मरीजला. काय आपण बघू आता काय होतंय. ह्याच्यासाठी सहमत आहे आणि यावर माझं काही सहमत नाही. सॉरी फॉर व्हॉइस टर्ब्युलेन्स. खूप आवाज येत असेल तुम्हाला हवेचा. कारण लय हवा आहे. आम्ही जिकडे जातो तिकडे हवा होते ते तुम्हाला माहिती. काय होतं लय बेकार डायलॉग दिला. हवा आई जवली आहे याड झावा थांब. हवा हवा हे हवा खुशबू सांगतो. पहिली लागली हादरा आहे ना, तोच कॉन्टेंट आपला. बस झाला आपल्याला तेवढा. भरपूर झालं. भरपूर इझी रे. इझी घे दादा. इझी घे. मी वॉकिंग घेतो ना. इझी घे ना. इझी. आणि नाकाबंदी नंबर 2. गाड्या धरणार वाटतंय तुला. हा बघितलंय तुम्ही. आम्हाला अशा प्रकारे आम्हाला बघितलेला आहे त्यांनी. आम्ही आता एसी मार्केटवरून जातो. आपण तिकडे एसी मार्केटवरून आम्ही निघून जातो. घेतलं काय बघू दे. नाही क्लिअर झाला. चल क्लिअर झाला भाऊ आपला. क्लिअर झाला. 5 झाला आपला भाऊ. किती केटी होती रे? दुसरी केटी होती ती पण आपल्या भावाने फुल सहज क्लिअर केली दारू पिऊन. मुंबई पोलिसांना रिस्पेक्ट देतो मी पण. पण आमची पण मजबुरी आहे. मजबूरी आहे. आम्ही असं फिरत नाही एका गाडीवरती. सर्वसामान्य लोकांपैकी एक आमचं फॅमिली बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नसल्यामुळे आम्हाला हे करायला लागते. मिडल क्लास आहे पण ठीक आहे. आयुष्याचा जगण्याचा आनंद घेतोय ते पण आम्ही काळजी घेतो. आजच आमला काय आणि एकच गाडीवर आलो आम्ही. नाहीतर आम्ही नेहमी 2 ते 3 गाड्या असतात. आमची पब्लिक पण आमची पोरं पण मॅच आहे त्यामुळे थोडे तयारी वेस्ट करतायत. मला वाटतं घेतलं त्याला काळजी. ठीक आहे. मुंबई पोलीसला पण फुल रिस्पेक्ट आहे. वन साइड आहे सगळी. सो थोड्याच वेळात दुसरा आम्ही हे पार करू. चला जाऊन करा गर्दी. काय मस्त खूप चांगलं हे लावलं आहे लोकांनी. खूप काळजी घेतात सगळ्यांची पावसामुळे. खरं तर हे आपल्याच सुरक्षेसाठी आहे. पण काही जणांची थोडी मजबुरी पण असते. त्याच्यातल्या आम्ही पण हे मुंबई पोलीस खरं तर आपल्याच सुरक्षेसाठी आहेत. सगळ्यांनी रिस्पेक्ट करा त्यांचा. आदर पण करा सर्वसामान्य लोकांचा. बाकी काय हाताची बोटं जसे सारखे नसतात तसे माझा स्वभाव पण आहे. परिस्थिती पण भाग पाडते कधी कधी.
कोणाला काय बोलू नाही शकत आज. परिस्थिती खूप प्रत्येक हा आज सर्वसामान्य लोक जगू नाही शकत. महागाई वाढत चालली आहे. आज कांदे 40 रुपये किलो झाले. कांदे 40 रुपये किलो आले. कसं जगणार असं सर्वसामान्य ते पण ओलेच भेटते. हा 40 रुपये किलो पण झाले आणि ओले पण भेटतात तर मजा येत नाही. आणि आमचा मित्र पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट 5 झाले. दुसरे 10 तर भावानी 10 दर लावले. ओहो भाई रिस्पेक्ट आहे तुला. दुसरा अजून तिसरे अजून 2 हादरे आहेत. हा एक आहे भवन्स कॉलेजला. आपण जरा आतून दुसरं बघू. आता काय आतून आलास आणि ते पण आहे. मी तर बोलतो बाबुलला तर मरीन्सला नको जाऊया. जो ह्या साईडचा रोड आहे ना तिकडे घुसूया. म्हणजे कसं तो वरती ती काचेचं हे बनलंय ना वरती ते बघा. मलबारीला हा मलबारीला चल ना दाखवतो शॉर्टकट. इथूनच आहे ना पुढूनच आहे. हा ब्रिज खालून घ्या. पण कोणत्या ब्रिज खालून. हा ब्रिज खालूनच येणार आहे. आता आम्ही अशा ठिकाणी आहे मुंबईतला सगळ्यात पॉश एरिया, टॉपचा एरिया, टॉपवरतीचा एरिया. कधी कधी बोलतात ना की शिक्षण पण महत्त्वाचं आहे. आपल्याला इकडे चांगलं आहे, खूप चांगला एरिया. आणि मुंबईतला सगळ्यात म्हणजे सगळ्यात पैसेवाला माणूस या घरात राहतो. रिस्पेक्टेड मुकेश अंबानी सर या घरात राहतो. पण पहिली रिक्वेस्ट तर आम्ही सर रतन टाटांना सर रतन टाटा काही होऊ दे, काही होऊ दे. सर रतन टाटा ऑलवेज हार्ड. ना युट्यूब बनवतो की इन्स्टा बनवतो. ऑलवेज हार्ड. युट्यूब बनवतो की इन्स्टा. जिथे आवडेल तिथे ज्याला जसं आवडेल त्यांनी तसं घ्यावं. आणि काय घालत जावं. हे 2 टाटा बोलतो अंबानी झाले असतील तर आमच्याकडे पण 2 अंबानी येतात. उद्या दाखवतो तुम्हाला. उद्या दाखवतो फोटो दाखवतो तुम्हाला. 2 मिनिटं मला उद्या दाखवतो. ते 2 अंबानी. दे आर नॉट लाईक अंबानी, दे आर लाईक अंबानी. जरा अर्थ ना थोडा असा करशील ना झाड्या मला समजेल ते की म्हणजे केवढा प्रेम येतो. हा थोडा बाहेर घेतली तर अजून उत्तम. थोडा बाहेर अर्धाच भाग येतो. एक डोळ्याचं बाहेर रे वर नाही. येस परफेक्ट. मिस्टर परफेक्ट म्हणजे हर्षू दळवी. मी काय डाटा दिसत नाही याच्यात तरी पण अंदर इथे नाकाबंदी होत्या नाही. खालून टाक. हा ब्रिजच्या खालून टाकायचे पण इथली नाकाबंदी बघायला लागते. नाही आता रात्रीच्या आज खरं तर ना गाडीचा जुगाड झाला असता पण काही कारणास्तव नाही झाला. कारण मी लेट आलो. नाही तू लेटचा सवाल नाही, तू तर झालास. ते तर बाईकने नाही कारने फिरायचा विषय होता. आज झाला होता सीन ऑलमोस्ट पण एंड मोमेंटला जरा. पण कसं आहे मित्र, प्रत्येकाला वाटतं की आपण पण चांगली लाईफ जगावी. तसं आम्हाला पण वाटतं. आम्ही पण केअरफुली ट्रॅव्हलिंग करतो. कुठला फुल्ली पहिला काय बोलला माहिती आहे तुम्हाला. केरळफुल्ली बोलला. केरळची लँग्वेज आली ना. केरळात गेला. केरळ फुर्ली. केस आहे ना काहीतरी ना अशी होते ना अशी होते. मिस्टर हर्ष दळवी. इथून रस्ता सरळ वरती ना. हा वरती मिस्टर हर्ष मलबारी. मिस्टर हर्ष दळवी काही करा पण पुढचा ब्रेक मारून आहे ना गाण मरवू नका. मी ब्रेक दाबतच नाही. ब्रेक दाबा तुम्ही. पाठचा दाबा काय ते पुढचा लगेच असं दाबू नका गुळगुळीत रस्त्यावर. आता आमचे ना गोटे इकडे 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 एरिया बघा. हा एरिया भाई माझा डेलीचं एक राऊंड असतं. माझा लाईफमधला हा पहिल्यांदा अनुभव असेल. एवढं फिरलं नाही पण मी टाईम त्यांना त्यांच्या मी आज खूप मी फिरतोय. चले चल किती सिंपती खाशील वेंज. ज्ञान देऊ नको आणि एवढी सिंपती नको खाऊ. चला 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 झडपायला जमा झाली तर आमचा रॅपर तेजस गावकर तो थोडा
त्याला आम्ही घेऊन नाही आलो. पाऊस पाऊस बघा. मित्रांनो, तर तुम्हाला माहितीच असेल हा एरिया जिकडे कपल्स लोक येतात म्वा, म्वा करतात. तो सीन कोणता तो तुम्ही सांगू शकता. इकडे तुम्हाला अंदाज आला. लेफ्टी टाक. एवढ्या वागून नाही जाणार मग. नाही तू चल ना, मी सांगतो. काय रे बाबा. पाठीमागे होतं प्रियदर्शनी पार्क. तिकडे कप्पल गाड्यात एवढी देशाची GDP नाही ना वाढत तेवढ्या तेवढे पिढीला GDP असते. चल घाटात लोणावळ्याला आलो आता. घाटात कंटाळा घाटात आहे आम्ही आता. खूप क्लासिक एरिया आहे हा. मलाबार लवली गाड्या कडक चालवतो ही शिफ्टिंग प्रॉपर आहे एकदम. फक्त ते चेनची जरा आई बहिणी झाली. ऑइल सोडत जा. ऑइल प्रत्येक ठिकाणी महत्वाचं आहे. लक्षात ठेव, लुब्रिकेशन खूप महत्वाचं आहे. हा लवड्याने का स्लो केली गाडी. काय ना रे इथे तोडलं पडून तोडलं. हो पडले. कडक पडले ना. कडक पडलेलं काही झाड कडक पडले. गेली पाहिजे पावसाच्या आधी. कारण कधी ते उन्हाळ्यामध्ये झाडं जोडतात जेव्हा सावलीची गरज असते आणि पावसात झाडं जोडतात. नातं त्यांचं काही कळत नाही मला. थोडं अभ्यासाची गरज आहे. प्रामाणिकपणे थोडं केलं पाहिजे काम. उन्हाळ्यात झाडं ठेवली पाहिजे. पावसाळ्याच्या अगोदर झाडं तोडली पाहिजे. आलाय कडक आलाय. आमच्या गाडी बिस्कूट. मलबार हिल पोलीस ठाणा हेच आम्हाला बघायचं होतं त्यासाठी. कपाळाला असे चट्टे लागतात ना. अरे हा खालचा सर खालून गाड्या जोली जोरात आला मोबाईल सॉरी गाई. आता आम्ही खूप आला वाटतं. फुल पाऊस चालू झालाय आता. तुम्ही बघूच शकता किती पाऊस आहे. काय इथे का म्हणलो पाऊस आहे. पाठी व्ह्यू बघ ना. आपण बघ झाला पडते एवढा जोरात पाऊस आहे ना. आम्ही इथे हे घेतलंय जरा शेड घेतलाय. पाऊस कडक आला. मला विचार नाही इकडचं सगळं. अजून पुढून आपण हा रस्ता उतरू ना. आता हा रोड कुठे झाला. डायरेक्ट ह्याला उतरला खाली मरीन लाईन्सला उतरणार खाली. म्हणजे डायरेक्ट बाबुलनाथला उतरणार. म्हणजे लेफ्ट मारला की बाबुलनाथ दिसेल. सरळ गेलो की मरीन लाईन्स. हे तुमचा मोबाईल द्यायचे. मला मोबाईल तुम्ही भिजणार असेल तर मोबाईल द्या. आता भिजवत लागणार मग दे मोबाईल दे. ठेवतात व्ह्यू दाखवायला. व्ह्यू काढायचा होता. अरे व्ह्यू काढायचा होता ना. हा मग जायचं एवढ्या पावसात काय भिजणार आहेस तू. काय भिजणार आहे म्हणजे पावसात काय भिजणार आहे बोलतो. काय मोबाईल भिजवणार आहेस मला असं बोलायचं.
भिजायचंच आहे तू बरं आहे रे भिजायचं एवढं हे घातले आणि बोलतो भिजायचं. आपलं ते प्रॉफिट झालेलं पाऊस पडेल नंतर आपण देणार होता. फोन आला झाला तर कोणाचा चल दाखवतो तुम्हाला व्ह्यू आता इकडनं कडक व्ह्यू व्ह्यू बघा काय व्ह्यू हे सगळं समुद्र आहे. हे सगळं पूर्ण समुद्र आहे. हे जे आहे ना हे सगळं समुद्र आहे आणि खाली पूर्ण मस्त व्ह्यू आहे. सकाळी येणार ना तुम्ही लोक कडक दिसून येईल. पाऊस आहे थांबा जरा. चला आता थोड्या वेळानंतर आपण भेटूया. मस्त की आम्ही भिजतोय जरा आनंद घेतो आम्ही पावसाचा. आणि आता थोडा पावसाने निर्वाणी केली आमचं थोडं कमी झालेलं आहे बघा. आणि जरा मजा येते आमचे. आता मोबाईल ठेवतोय द्या. आता आम्ही मोबाईल ठेवते थोड्या वेळाने लवकरच भेटू. अजून तुम्हाला काय काय दाखवायचं अजून बघा. ते 101 व्ह्यू आहेत आपल्याकडे. आमच्याकडे 17 प्रो असलं तरी आम्ही मोबाईल ठेवतो. ही हल्लीच मी घेतलेली गाडी कर बंद. हो आता आलोय आम्ही घरी आणि परेशने फुल जीवाची मजा केली. जीवाची मजा. गाड्या तर पूर्ण सेफ आहे. मी सेफ आहे कारण मी इथे पूर्ण अनसेफ झालोय. आणि 2 नाकाबंदी अशा प्रकारे आम्ही क्लिअर केल्या आणि येताना म्हणजे सगळं सॉल्व्ह करून आलं आणि येताना एक पण नाकाबंदी नाही भेटली. फुल मजा आली. आणि सॅटर्डे जसं तुम्हाला बोललेलो आमचा एक फिल्डर आज नव्हता. तो हा आहे इकडे मेसी मेसीचा डायहार्ट फॅन आहे. फिरत नाही फिरत नाही फक्त फॅन आहे. कूलर आहे हा कूलर. आता 2 वाजले तो चायनीजची वाट चायनीजची वाट बघते बाबा. 2:30 वाजता 2:30 वाजता येतील आणि चायनीज देतील. आता वन साइड गेलेलो. मजा आली मित्रांनो. ठीक आहे पावसाचा खूप आनंद घेतला आम्ही. असंच पूर्ण मलबार येईल माहोलचा पावसाचा आनंद घ्या. तर नमस्कार बाय मित्रांनो. आम्ही आता गुड नाईटच्या मूड मध्ये आहोत. आता जातो झोप येते भरपूर. आंघोळ करतो आणि झोपून जातो. गुड नाईट. उद्या सकाळी भेटू आपण. उद्या सकाळी मॅच आहे आपली. उद्या भेटू की नाही माहित नाही कारण उद्या संडे आहे आणि उद्या सकाळी मॅच आहे. टुर्नामेंट आहे आणि भर पावसात आहे त्यामुळे आम्ही सांगू शकत नाही. रब्बर बॉल उद्या फक्त तुम्ही बघा कोण किती पडणार आहे. उद्या बरोबर पहिली लागलेली हादरा उद्या सगळं भेटणार आहे. उद्या फुल बेकार होणार. रब्बर मॅच पहिल्यांदा अनुभव आम्ही घेतोय. रब्बर बॉल कुठे लागेल आयडिया नाही. उद्या लय मजा आहे. बघू उद्या कोण चिखलाची डेअरी मिल्क बनतंय बघू. मजा येणार. उद्या मजा येणार. 5 जुलै उद्या भेटूया आपण याच जल्लोषात याच जोशात याच जल्लोषात पुन्हा एकदा तुमच्या सोबत येऊ उद्या. चला असे नवीन गुड नाईट. बाय बाय. शुभरात्री आणि उद्या भेटू. बाय.